नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी विषयाचे 2024चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पेडागॉजीवर आपण 15 प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यावरील एक्सप्लेनेशनसुद्धा थोडक्यात देणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण सुरू करूया. पहिला पेडागॉजीचा 106वा प्रश्न. 106 ते 120 प्रश्न असे तुम्हाला पेडागॉजीवर असतात. बघा 106वा प्रश्न काय आहे? मातृभाषिक बहुभाषिकता शिक्षणात पुरस्कार करते. काय बघा ऑप्शन काय? सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेत करतात. हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? बघा सर्व ऑप्शन आधी बघून घ्यायचे. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा म्हणजे घरच्या भाषा याने करावी. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रादेशिक भाषा वापरून करतात. मी उत्तर इथंच आणलेत आहेत कारण तुम्हाला PDF सेंड कर, तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. आपल्याला उत्तराशी काय उत्तर, आपल्याला फक्त त्या कन्सेप्ट समजून घ्यायच्यात आणि उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे शिकायचं आहे आणि प्रश्न कसे असतात ह्याच्यावर तुम्हाला आयडिया घ्यायची आहे. मातृभाषिक बहुभाषिक शिक्षणात पुरस्कार करते म्हणजे काय? ह्याच्यातला पर्याय तुम्हाला इंग्रजी भाषेने सुरुवात करतो का? हा तर ऑप्शन कटला. हिंदी म्हणून शिकतात का पहिली भाषा? नाही, प्रथम भाषा. सर्व मुलांनी काय करायचे? पहिली सुरुवात कुठून आपण कुठल्या भाषेपासून करतो? तर मातृभाषा म्हणजे घरच्या भाषा आहे. घरची भाषा जी असेल त्याने करावे म्हटलंय. मग हे उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. सर्व मुले त्याच्या शिक्षणासाठी प्रादेशिक भाषा वापरून करतात का? हे सुद्धा चुकीचं आहे. एलिमिनेशन मेथडनं तुम्ही बघा करेक्ट आन्सरपर्यंत नक्की पोहोचू शकता. बघा थोडक्यात एक्सप्लेन काय? बहुभाषिक शिक्षणमध्ये मातृभाषा घरची भाषा ही शिकण्याची मजबूत पायाभूत भाषा मानली जाते. आपली मजबूत भाषा कुठली? आपली घरची म्हणजेच मातृभाषाच हीच आपली शिकण्यासाठी मजबूत भाषा मानली जाते. बघा पुढचा प्रश्न काय बघा? 107वा प्रश्न बघा. साहित्य आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भात चुकीचे विधान. काय विचारलंय? चुकीचं. हे तुम्ही नीट वाचाय. चुकीचं आणि बरोबर तिथं विचारलं, त्यामुळं तुम्ही गडबडीत काय करता? बरोबर उत्तरला टिक करता आणि आपलं बरोबर आहे असं समजता आणि जाता. त्यामुळं वरचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचा, उत्तर पटकन सापडतं. वाचन हे फक्त माहिती मिळवण्यासाठी नसून अर्थ समजण्यासाठी असते. हे काय? बरोबर आहे. चुकीचं विचारले त्यामुळे ते तर बरोबर आहे. वाचन आणि वाचनाच्या प्रक्रिया ह्या एकमेकांपासून वेगळ्या असतात. वेगळ्या असतात का? बघा तिसरा काय? स्किमिंगमध्ये मुख्य मुद्दे आणि स्कॅनिंगमध्ये विशिष्ट माहिती शोधली जाते. वाचन म्हणजे अर्थपूर्ण वाचन, उच्चारावरच आधारित वाचन नव्हे. म्हणजे बरोबर आहे. काय? हे तिसरा पण बरोबर आहे आणि चौथा पण बरोबर. वाचन म्हणजे अर्थपूर्ण वाचन, बरोबर आहे ना? उच्चारावरच आधारित वाचन नाही. उच्चारावर आधारित वाचन असतं का? म्हणजे वाचन म्हणजे तुमचं अर्थपूर्ण वाचन, त्यालाच काय म्हणायचं? वाचन. आणि वाचन आणि वाचनाच्या प्रक्रिया ह्या एकमेकांपासून वेगळ्या असतात का? त्यांनी असतात म्हणले, नसतात म्हणलं असतं तर काय झालं असतं? ते बरोबर झालं असतं. पण असतात म्हणले त्यामुळे हे ऑप्शन क्रमांक 2 हे काय झालं? चुकीचं झालं. आणि आपल्याला काय विचारलं? चुकीचंच विचारलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. वाचन आणि वाचनाच्या वेगळ्या नसून त्या परस्पर संबंधित आहेत. कशा आहेत? परस्पर संबंधित आहेत. बघा 108वा प्रश्न बघा. जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, संकल्पना यांच्याबद्दल विचारात घेतात तेव्हा कोणत्या भाषिक घटकाचा अधिक वापर करतात? संज्ञानात्मक, स्वयंस्फूर्त, कल्पनात्मक आणि नियंत्रित. कशा असतात? काय? जेव्हा मुले भाषेच्या माध्यम वस्तू, घटना, संकल्प याचे विचार करतात. विचार करणे म्हणजे कशामध्ये येतं? संज्ञानात्मक वस्तू, घटना, संकल्पना. कॉग्नेटिव्ह म्हणजे संज्ञानात्मक कार्य असते. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 1 संज्ञानात्मक. बघा 109वा प्रश्न. मानवी भाषेचे कोणते वैशिष्ट्य माणसाला नजरेसमोर नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू देते? बघा मानवी भाषेची कोणती वैशिष्ट्ये माणसाला नजरेसमोर नसलेल्या वस्तू, घटनांवर बोल. बघा संरचना अवलंबित, स्ट्रक्चर डिपेंड, तात्विकता, स्थानांतर, स्वेच्छाधीनता. काय आहे बघा? प्रश्नाचं उत्तर काय होतंय? मानवी भाषेची कोणती वैशिष्ट्ये माणसाला नजरेसमोर नसलेल्या वस्तूचे घटना बोलू देतं. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट नजरेसमोर नसते तेव्हा आपण काय करतो? त्या बोलू देतं. काय बोलू देतं? तर स्थानांतर करतो. म्हणजे भाषेमुळे आपण भूतकाळ, भविष्यकाळ, काल्पनिक गोष्टी आपण बोलू शकतो. चला 110वा प्रश्न काय बघा. आकलनासाठी वाचन या संदर्भात पुढीलपैकी बरं का इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली. पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही?
बघा ऑप्शन आशय आणि घटनेचे योग्य मांडणी आणि मूल्यमापन, आशयाची वाचलेल्या मजकुराचा भाषिक गोषवारा करणे, स्वतंत्र अक्षरभर देणे आणि आशयाचा पूर्वानुमान करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? स्वतंत्र अक्षरभर देणे. आकलन वाचनात अक्षरावर नव्हे तर अर्थावर भर दिला जातो. बरोबर. आकलन हा शब्द आला म्हणजे तुमचं काय कशावर पाहिजे? अर्थ. कौशल्य कशावर गृहीत जात नाही तर स्वतंत्र अक्षरभर देणे ह्याच्यावर गृहीत धरले जात नाही विचारले. त्यामुळे काय स्वतंत्र अक्षरभर याच्यावर अक्षरभर देणे हे काही नाही, योग्य नाही. चला एक पुढचा प्रश्न बघा. 111वा प्रश्न आहे हा. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही विचारले. जास्त तर तुम्हाला नाही असेच बघा 2-3 प्रश्न असे नाहीवर आले. त्यामुळे प्रश्न नीट वाचा, उत्तर आपोआप मिळतं तुम्हाला. थेट दुसऱ्या भाषेत बोलणे, नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे, भाषेच्या वर्तमानकाळ भाष्य घटकांवर भर देणे, प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे, द्वितीय भाषेचे व्याकरणाचे नियम शिकून पाठ करणे. काय बघा, व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही म्हणले. द्वितीय भाषा शिकण्याचे वैशिष्ट्य कुठलं नाही तर भाषेच्या वर्तमान काळ भाष्य घटकांवर भर द्यायचा. वर्तमान त्याचा काय संबंध आहे बघा. ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये नियम, भाषांतर, पाठांतर यावर भर असतो. संवाद वर्तमान भाष्य घटकावर नाही. ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये काय हे तुम्ही लक्षात ठेवा, नियम, भाषांतर, पाठांतर यावर भर असतो ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये. त्यामुळे संवाद आणि वर्तमान गोष्टीवर त्याचा काय नसतो, भर नसतो. त्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 नाही विचारले, वैशिष्ट्य नाही विचारले म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. बघा 112वा प्रश्न काय आपला. शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतो, मी लिहिलेल्या अनुच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी लिहाल व तपासाल हे कशाचे उदाहरण आहे? सांगा. अधिभाषिकता, अधिसंकेत विज्ञान, अधिज्ञानात्मक आणि काव्यात्मक पद्यबंध. काही या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक अधिज्ञानात्मक. ह्याच्यावर एक तरी प्रश्न तुम्हाला विचारायचा होता बरं का, मेटाकॉग्निशनवर. विद्यार्थी स्वतःच्या विचार प्रक्रियेचा विचार कर. मेटाकॉग्निशन म्हणजेच काय? विद्यार्थी स्वतः विचार प्रक्रियेचा विचार करतो, म्हणजे स्वतःच्या विचार प्रक्रियेचा विचार करतो. म्हणजे आता विचार करण्यासारखाच प्रश्न विचारला आहे ना, त्यामुळे त्याचे कशावर भर दिला आहे? अधिज्ञानात्मक. विद्यार्थ्याच्या अधिज्ञानात्मक म्हणजे मेटाकॉग्निशनवर भर दिला आहे. विद्यार्थी स्वतःच्या विचार प्रक्रियेचा तिथं काय करतो? विचार करतो. चला 113वा प्रश्न काय बघा. पुढीलपैकी कोणती संकल्पना क्रशन व वायगोत्स्की म्हणजे झेडपीशी संबंधित आहे? नॅचरल ऑर्डर हायपोथेसिस, अफेक्टिव्ह फिल्टर हायपोथेसिस, इनपुट हायपोथेसिस आणि मॉनिटर हायपोथेसिस. तर क्रशन आणि वायगोत्स्की असा जर शब्द आला तर ते कशाशी संबंधित असते तर इनपुट हायपोथेसिसवर असते. योग्य पातळीवरील इनपुट. आय म्हणजे काय? एकदम खालच्या लेवलचं असं शिकवणं, आणि दुसरा ही जो आय आहे ते काय आहे? एकदम वरच्या लेवलचं म्हणजे हाय लेवलचं शिकवणे असा ह्याचा संबंध आहे आय आणि ह्याचा. आणि झेडपीडी प्लस झेडपीडी म्हणजे शिकणे सोपे होते. ह्या दोन्हीचा जर संबंध लावला, दोन्ही जर मिक्स केलं क्रशनचं आणि वायगोत्स्कीचं, तर ते काय होतं? शिकणं सोपं होतं. असं इनपुट हायपोथेसिस त्या दोघांचा संबंध जर विचारला किंवा त्याच्यावर जर प्रश्न आला तर त्या तुम्ही काय लक्षात ठेवायचे? इनपुट हायपोथेसिस. ह्याच्यावर एक तरी प्रश्न किंवा 1-2 तरी प्रश्न तुम्हाला विचारले जातात. कमिन्स यांच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात? बघा, कमिन्स यांच्या सिद्धांतात कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात? द्वितीय भाषेतील वाचन आणि लेखन, मातृभाषा व द्वितीय भाषा, द्वितीय भाषेतील आकलन व उत्पादन, प्रथम व द्वितीय भाषेतील ज्ञान. काय कमिन्स यांच्या सिद्धांतानुसार एकमेव कुठल्या गोष्टी तर प्रथम आणि द्वितीय भाषेतील ज्ञान. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कमिन्सचा सिद्धांत लक्षात ठेवायचं. पहिल्या भाषेतील ज्ञान दुसऱ्या भाषेच्या शिक्षणाला मदत करते. म्हणजेच काय? कॉमन्स अंडरलाईंग प्रोफिशियन्सी, कॉमन अंडरलाईंग प्रोफिशियन्सी हे तुम्ही लक्षात ठेवायचं. प्रथम व द्वितीय भाषेतील ज्ञान. कोण? कमिन्स. पहिल्या आणि दुसऱ्या भाषेच्या शिक्षणाला मदत करते. एवढं जर तुम्ही ह्याच्याबद्दल लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ॲन्सरपर्यंत पोहोचता येईल. पहिली आणि दुसरी भाषा कमिन्स लक्षात ठेवायचं. 115वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करणे व शब्द लहान गोष्टीपासून वाचन सुरू करणे यांचे समर्थन करत नाही?
कोणते विधान एकदम असं वाचायचं की तुम्हाला ते एकदाच वाचलं की त्या प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे. नाहीतर तुम्ही 4-4 वेळा वाचत बसला तर तुमचा टाईम कधी निघून जाईल समजणार पण नाही. त्यामुळे इथं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. असे शब्द असतात की त्याचा अर्थ पटकन तुम्हाला समजत नाही. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करणे व शब्द लहान गोष्टींपासून वाचन सुरू करणे यांचे समर्थन करत नाही विचारले. बघा, नाही, तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी हे प्रश्न असतात, असे असतात की नाही विचारले. शब्द व मजकूर अर्थपूर्ण असतात, अक्षरे नसतात. स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते, शब्दांचा जोडा आवश्यक. म्हणजे काय, शब्द नाही म्हणले, नाही त्यांनी म्हटले, त्यामुळं काय स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे का हे? नाही, शब्दांचा जोडा आवश्यक असं त्यांनी म्हणले. बघ, शब्द मजकूर अर्थपूर्ण असतात, अक्षरे नसतात, हे बरोबर आहे ना. काय पहिलं बरोबर आहे. प्रारंभिक वाचक मोठ्या भाषे घटकावरून लहान घटकाकडे जातो, बरोबर आहे. मोठ्या भाषे घटकाकडून लहान घटकाकडे जातो, बरोबर आहे. शब्द व मजकूर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करतात, अक्षरे करू शकत नाही. अर्थपूर्ण शब्दच करणार ना, अक्षरावरून आपल्याला काय त्याचा अर्थ कळणार आहे का? नाही, बरोबर आहे. त्यामुळे हे बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न काय, स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असतं, हे अवघड असतं का? स्वतंत्र शब्द नसतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे काय होल लँग्वेज अप्रोच स्वतंत्र शब्द पाठ करण्यावर भर देत नाही. स्वतंत्र शब्द म्हणजे काय, होल लँग्वेज अप्रोच काय करते, स्वतंत्र शब्द पाठ करण्यावर भर देत नाही. त्यामुळं हे काय, स्वतंत्र शब्दाचा जोडा आवश्यक आहे असं त्याच्यावर भर देत नाही. त्यामुळं काय, ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचे अक्षरांपासून वाचन सुरू करण्याचं समर्थन करत नाही म्हणले, त्यामुळे स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असतं आणि शब्दांचा जोडा आवश्यक असतो. बघा, 116वा प्रश्न, भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? अचूक आणि अचूक असं, अचूक म्हणजे बरोबर. बघा, भाषेला स्वतःची लिपी असते पण बोलीला नसते. भाषा बोलीमध्ये भाषिक समानता असू शकत नाही. भाषेचे लिखित साहित्य असते मात्र बोली भाषिक परंपरा असतात. भाषा व बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या पण सामाजिकदृष्ट्या एकच असतात. बरोबर विचारले, त्यामुळं हे नाही नसते हे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. त्यांनी बरोबर विचारले, त्यामुळे भाषेचे लिखित साहित्य असते मात्र बोली भाषिक परंपरा असतात, हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भाषा व बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या पण सामाजिकदृष्ट्या एकच असतात, हे सुद्धा चुकीचं आहे. एकच म्हणले, सामाजिकदृष्ट्या एकच असतात का? नाही. भाषा बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण सामाजिकदृष्ट्या पण एकच असतात का? असं नाही, त्या वेगवेगळ्या असू शकतात. भाषा लिखित परंपरा आहे आणि बोली मुख्यात म्हणजे मौखिक परंपरा आहे. भाषा ही लिखित आहे आणि बोली ही मौखिक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, 117वा प्रश्न काय आहे बघा, वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. किती महिन्याची? 7 महिन्याची. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे संभाषण करते? इथं पुढीलपैकी बरं का, 2-3 ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे संभाषण करते? हुंकारणे, भाषिक कथन, रुदन आणि बडबड. म्हणजे ह्याचं उत्तर काय, बडबडमध्ये येतं ना. ते 7 महिन्याची मुलगी याचे उच्चार, व्यंजन किंवा सूर हे उच्चारायला बघते किंवा बडबड असे त्याचे लहान बाळ तुमच्या जर घरात असेल तर बघा, ते बडबड करत असतं. त्यामुळे आपल्याला त्याचं बबलिंग करत असतं, ते आपल्याला काहीच बोललेलं कळत नसतं. 7 ते 8 महिन्यात मुले बबलिंग करतात, म्हणजे बा बा मा मा यासारखे आवाज. त्यामुळे ते कशामध्ये येतं? बडबडमध्ये येतं. 118वा प्रश्न बघा, उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे लेखनात व बोलण्यात वापरले जाणारे शब्द. वाचकास नवीन असलेला शब्द. उत्पादक जेव्हा आपला शब्द उत्पन्न होतो त्याला काय म्हणायचं? लेखनात आणि बोलण्यात वापरणारे शब्द ना. वाचकास नवीन असलेला शब्द आहे का? उत्पादक म्हणले, त्यामुळे वाचकाचं काय येतं का? नाही. शब्द जसे ऐकतो तसेच ओळखण्याचा संबंध नाही, तिथं काय उत्पादक शब्द म्हणले, शब्दसंग्रह म्हणले. ओळखीच्या पाठीकडे जाऊन शब्द वापरायला लावणे, याचं काय आहे का शब्द नाही.
त्यामुळे प्रोडक्टिव्ह व्होकॅब्युलरी म्हणजे जे उत्पन्न होणार आहे, म्हणजे लेखनात आणि बोलण्यात वापरले जाणार ते उत्पन्न होणार आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे शब्द बोलण्यात आणि लिहिताना वापरता येतात त्याला काय म्हणायचं? प्रोडक्टिव्ह व्होकॅब्युलरी. बघा 119वा प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र म्हणजे LADचे योग्य स्पष्टीकरण नाही विचारले? LADचे मुले अल्पावधीत भाषा कशी शिकतात? मुलांच्या भाषिक आदानप्रदानाचा भाषिक विकासात जास्त कसा होतो? मुलांच्या भाषिक आदानप्रदानाचा भाषिक विकास जास्त कसा होतो? मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात? 4 ते 5 वर्षाच्या लहान कालावधीत मुले भाषा कशी शिकतात? भाषा आत्मसात तंत्र हे योग्य स्पष्टीकरण नाही. मुले अल्पावधीत भाषा कशी शिकतात म्हणजे LAD ह्या कोणाचा सिद्धांत? चॉम्स्कीचा आहे. जन्मजात क्षमता आहे ती. काही सामाजिक आदानप्रदान भर देत नाही, ते वायगोत्स्कीचं मत आहे. सामाजिक हे कशाचं मत आहे तर ते वायगोत्स्कीचं मत आहे. आणि चॉम्स्कीने काय चॉम्स्कीचे भाषा आत्मसात तंत्र आहे. भाषा चॉम्स्कीचं कुठले? भाषा आत्मसात तंत्र आहे. मुले अल्पावधीत भाषा कशी शिकतात किंवा मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात व 4 ते 5 वर्षाच्या लहान मुलांमध्ये मुले भाषा कशी शिकतात असं त्यांचं तंत्र आहे. कशी शिकतात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मुलांच्या भाषिक आदानप्रदानाचा भाषिक विकास जास्त कसा होतो? त्यामुळे आदानप्रदान किंवा सामाजिक आदानप्रदान हे कोणाचं आहे? भाषाची आदानप्रदान कोणाची कोणी मत मांडलं आहे तर वायगोत्स्कीच आहे. त्यामुळे हे LADचे स्पष्टीकरण देत नाही. कुठलं? ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्पष्टीकरण देत नाही म्हणलंय म्हणून ते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आणि हे बाकी सगळे कशामध्ये येतात? LAD मध्ये येतात. त्यामुळे ते त्याचं स्पष्टीकरण देतात, त्यांचं ते उत्तर असू शकत नाही. बघा शेवटचा प्रश्न बघा काय 120वा प्रश्न बघा. भाषिक समुदायात यसचे उच्चारण वर्ग सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवर बदलते. हा बदल कोणत्या प्रकारचा आहे? बघा सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन, समाज मानसशास्त्रीय परिवर्तन, समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन आणि व्यावहारिक परिवर्तन. भाषिक समुदायात यसचे उच्चारण वर्ग सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवर बदलते म्हणजे सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी बदलतं. त्यामुळे काय समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन येणार आहे. तुम्हाला इथं सगळी समाज फसवण्यासाठी बघा सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन समाज तुम्हाला लगेच समाज मानसशास्त्रीय परिवर्तन वाटेल पण त्याचं काय भाषेतील बदल समाज आणि भाषांचे संबंधामुळे होतं. काय समाज आणि भाषा याच्यामुळे होतो. त्यामुळे सोशल लिंग्विस्टिक चेंजेस. त्यामुळे काय येणार आहे? हेच उत्तर समाज आणि भाषा वैज्ञानिक परिवर्तन असं येणार आहे. अशा प्रकारे आज आपण 15 प्रश्न पेडागॉजीवर हार्ड लेवलचे म्हणजे बघा अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे तुम्हाला खूप स्टडी करावे पेडागॉजीवर भर द्यावा लागणार आहे. कारण तिथेच मुले खूप चुकतात. पेडागॉजीवर तुम्ही पास होण्याचे पण चान्सेस जास्त असतात. तुम्ही जर परफेक्ट तुमची पेडागॉजी केली तर तुम्ही नक्कीच पास होणार. अशा प्रकारे बघितलेले जर तुम्हाला ह्यात म्हणजे काय अडचण असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.